द विकेट. राईट आर्म प्रकट करण्याचा प्रयत्न होता. मॅडम बॉलचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते तुर्बे संघाकडून. सकाळ सत्रात सुद्धा एक चांगली क्रिकेट आपल्याला दाखवलं. नाही तर पुन्हा एकदा पावसाच्या झरीमध्ये पाण्यात चेंडू पडतोय. चेंडू दिशा बदलतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. येस इट इज वाईट. पंच ऋतिक पारेल आम्हाला इशारा करतायत. एक अवांतर धाव टीम टोटल मध्ये ऍड होते. पहिली धाव फलकावर लागते. वेळेला थोडस बाउन्स मिळतो चेंडूला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सेफली लँड होतोय आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म बॉलिंग मार्कवर. ओ द विकेट. पुन्हा एकदा चेंडू पाण्यात पडतोय. पाण्यात पडल्यानंतर थोडस पाणी उडतंय पिचवरून. तळम्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडीशी चुकी होती क्षेत्ररक्षकाकडनं. तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट होत्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. 3 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. तिसरी धाव धावफलकावर लागते. पाऊस चालू आहे. सुरुवातीपासून आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये थोडस कमी होता. पावसाने वेग घेतलाय. त्रिफळाची फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 1 पहिला धक्का लागतोय वेले संघाला. केतन बॅक टू द पवेलियन. आत्मविश्वास स्वतःमध्ये नक्कीच पाहिजे. छत्री घेऊन पावसात उभे राहिला तर पाऊस थांबू शकत नाही, पण पावसात तुम्हाला थांबण्याचं छत्री सामर्थ्य देते. आत्मविश्वास तुम्हाला जिंकवत नाही, पण जिंकण्यासाठी लढण्याची ताकद मात्र देते. आणि त्याच ताकदीने खेळणं इथे गरजेचं असणार आहे दोन्ही संघांना. चार चेंडूंचा खेळ अद्याप झालेला आहे. 3 धावा इथे धावफलकावर लागले आहेत. पहिला विकेट वेले संघाचा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय केतनच्या स्वरूपात. स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा विजेंद्र मैदानात उतरतो. इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय विजेंद्रच्या स्वरूपात. स्ट्रायकिंग इनवर यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी चुकी होती यष्टीरक्षकाकडून. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा इंटरेस्ट दाखवला होता, पण एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. चौथी धाव दाखल करावं लागते. 4 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळाल्यात. या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. इकॉनॉमिकल बॉलिंग सुंदर गोलंदाजी करतोय हेमंत. पुन्हा एकदा यावेळेला एक फटका ऑन साइडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा. बिग हिट षटकार आणि पहिला सिक्सर येतोय या इनिंगचा. फलंदाज निलेशच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत षटकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर तब्बल 10 धावा धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचते. 10 रन्स ऑन द स्कोरबोर्ड इन मॅजिक फिगर, इन डबल फिगर. आणि 10 नंबर पाहिला तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची आपल्याला आठवण येते. नेहमीच मागे जर्सीच्या 10 नंबर जर्सी पाहिलं की क्रिकेटच्या देवाची आपल्याला आठवण येते. सचिन रमेश तेंडुलकर यांची. गोलंदाज बॉलिंग मार्कवर. एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय चेंडूला. पंचांचा इशारा येतोय. येस इट इज वाईट. एक अवांतर धाव अजून एक टीम टोटल मध्ये ऍड होते. 11 धावा धाव फलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज भूषण बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होणार. षटक क्रमांक 2 सांघिक. दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतो. 3 षटकांचा सामना. राईट आर्म ओ द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस एक फटका फाईन लेगच्या दिशेने. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत बघूया किती धावा कंप्लीट होत आहेत. आणि दोन्ही फलंदाजांना अवधी मिळतो 2 धावा कंप्लीट करण्याचा. आणि पाण्यामुळे अनेक क्षेत्ररक्षक आपल्याला ग्राउंडवर स्लिप होताना पाहायला मिळतात. पावसाळी क्रिकेटची हीच मजा असते, हीच गंमत असते. पडलो कितीही धडपडलो तरीही उभं राहून पुन्हा माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी खेळत राहणार हीच जिद्द मनामध्ये घेऊन यावेळेला सुंदर
फटका खेळण्याचा सजवण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतो पुन्हा एकदा. हाईट फॅक्टर पाहिला आणि वाईट अवांतर धाव एक टीम टोटल मध्ये ऍड होते. ओके, इट इज फेअर डिलिव्हरी. नक्कीच निर्धाव चेंडूची फेकी. यावेळेला अतिरिक्त बाउन्स मिळतो चेंडूला. पंचांचा इशारा नोचा आणि पुढच्या चेंडूवर असणारे फीट. संधी मिळाली, संधीचं सोनं करतोय का पाहूया. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विजेंद्र. संधी होती, फ्रीटचा चेंडू होता, सेफ डिलिव्हरी होताना पाहायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती. भूषण इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीचं स्वरूप दाखवताना आपल्याला षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना यावेळेला सुरेख फटका सरळ हाताने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी ट्राय होतोय. पाहूया दुसरी धाव कंप्लीट होते का. येस, इझिली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होताना 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजून इथून पुढे पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातला. यावेळेला पाण्यामध्ये चेंडू पडतोय. नक्कीच पिचवर थोडस पाणी जमा झालंय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत किती धावा कंप्लीट होत आहेत पाहूया. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतात. दुहेरी धावा धावफलकावर लागतात. 2 धावांनी धावफलक पुढे येत आहे. 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. येस, षटक क्रमांक 2 ओव्हर द विकेट. अतिरिक्त बाउन्स मिळतो चेंडूला आणि निर्धाव चेंडूची फेकी होत्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 9.00च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर लागल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओमकार शेट्टे अवी भोईर आयोजित फ्रेंडशिप ट्रॉफी 2021 मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी आणि मैत्रीचे संबंध बनवण्यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा पर्व तिसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. मैत्रीपूर्ण संबंध बनवण्यासाठी प्रत्येक एका खेळाडूमध्ये, प्रत्येक एका गावामध्ये ही स्पर्धा सुंदररित्या आयोजन. युट्यूब लाईव्ह थेट युट्यूबवर प्रक्षेपण पाहू शकता तुम्ही. GTC लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनल वरती. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर गोलंदाज सन्मेश. या वेळेला लीडिंग एज लागते. चेंडू ट्रायव्हल होतोय. थर्ड मॅनच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव इझिली कंप्लीट होते. या षटकातली पहिली धाव आपल्याला स्कोर कार्डवर लागलेली पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सन्मेशला आपण सकाळपासून पाहतोय. चांगल्या गोलंदाजीचे सर्व पद्धतीने आपल्याला दाखवलंय. तुर्बे संघासाठी सकाळच्या सत्रात पाऊस नव्हता तेव्हा सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. पण आता चित्र मात्र वेगळं आहे. आता थोडासा फायदा मिळणार आहे गोलंदाजाला पिचवर पाणी असल्या कारणाने. पाहूया संधीचा फायदा उचलता येतोय का. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा धाडस मात्र केलेले आहे आणि 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत. आणि 2 धावांनी धावफलक पुढे येते. 21 रन्स 21 धावा येते धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा तो ऋतिक पाटील. 22 स्वरूपात एक धाव टीम टोटल मध्ये ऍड होतीये. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. 22 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा
लाईन चुकीची, लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा इशारा येतोय. व्हाईटचा अवांतर धाव एक अजून टीम टोटल मध्ये ऍड होणार. तेवीस धावा धावफलकावर लागले आहेत. या वेळेला चेंडू निसटतोय, ब्रश येऊन मागे जातोय यष्टीरक्षकाच्या. तोपर्यंत एक सिंगल सोडण्यात यश मिळते. एका सिंगलने धावफलक पुढे सरकतात. 24 रन्स आणि विकेट सॅक्रिफाईस करावा लागतोय आपला विजेंद्रला. धावचीच्या स्वरूपात विजेंद्र होतं बाद. वाईट पंचांचा इशारा येतो. धावचीच्या स्वरूपात विजेंद्र होतं वाद. विजेंद्र बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज एंटर करतो ग्राउंड मध्ये. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पावसाचा सुद्धा वेग मात्र वाढतच चाललेला आहे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही, पण पावसामध्ये खेळण्याची मजा काही वेगळी जाते. हीच ओळख आहे रबर बॉल क्रिकेटची. आणि या वेळेला अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी आपल्याला पावसामध्ये सुद्धा, या पावसाच्या वेगामध्ये सुद्धा तितक्याच वेगाने गोलंदाजी करताना बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सन्मेश स्वतःवर विश्वास ठेवत पुन्हा एकदा सुंदर चेंडूची फेकी करतोय. अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि शेवटचा चेंडू असणारे हा नक्कीच या षटकातला, या इनिंगचा. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज सन्मेश. टम ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा ट्राय केलं होतं. बॅरम बॉलचं कनेक्शन झालं नाही. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर तब्बल 26 धावा धावफलकावर लागले. 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि इथून पुढे येणाऱ्या 3 षटकांमध्ये गरज असणारे तुर्बे संघाला 27 धावांची, 27 रन्स टू विन. आणि या पुढच्या सत्रामध्ये काय घडतंय याचं धावतं वर्णन ऐकूया म्हणजे साथी समालोचक जगदीशजी पाटील यांचा. थँक्यू.
हॅलो यार तर 30 षटकांचा सामना एकूण 27 धाबाची गरज आहे ती तुर्बे टीमला अगेन्स्ट गावदेवी वेहले संघासमोर खेळत असताना 18 बॉल 27 धाबा बनवायच्या सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. रवी आणि भूषण ही सलामीची जोडी पाहतोय. पहिलाच बॉल थोडेसे पाठीमागे सरकले डीपेक्षा कव्हरला चेंडू येतोय एक धाव त्याच्यावरती कंप्लीट केली जातोय आणि एका धाब्यावरतीच समाधान व्यक्त करावं लागलं. 27 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो मात्र या तुर्बे टीमला. गोलंदाज पाहतोय पहिल्या षटकामध्ये अनिकेतला पाचारण केलं गेलाय. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कीपर बीट होतोय आणि चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. तोपर्यंत एक धाव अंकित केले जातोय. 2 चेंडूवरती 2 धावा मिळवल्यात. एकूण 27 धाबांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून हा संघ मैदानामध्ये उतरलाय. यावेळेस चांगला बॉल होता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातोय तो डॉट. 3 चेंडूवरती फक्त 2 धाबा. अनिकेतची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र मोठ्या पडक्यांची गरज आहे या टीम तुर्बे संघाला. आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट फेकला जातो. लागोपाठ 2 चेंडू डॉट फेकले गेल्यात. अनिकेतच्या वतीने पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या त्याच्यानंतर 2 बॉल डॉट फेकले गेले. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. पंच वाईडची खूण करत असताना एक धाव अवांतर स्वरूपाने मिळाली आहे. 3 धावा. आताचा बॉल ऑन साइडला काय जातोय मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अनिकेतची पहिल्याच षटकामध्ये. अद्यापी मोठे पडके मारण्यापासून वंचित ठेवला जातोय या खेळाडूंना. विशेष स्ट्राईक वरती यावेळेस वॉट अ शॉट. थोडेसे पुढे सरकले आणि बॅट वरती व्यवस्थितरित्या मिडल केला आणि याच दरम्यान निळजेगावचे शाखा प्रमुख सन्माननीय सुभाषदादा पाटील तर स्वर्गीय सतीशदादा स्मृती चषकाचे आयोजक आणि त्याचबरोबर लाईव्हची तर आमचे सुभाषजी पाटील साहेब यांनी मात्र स्वर्गीय सतीशदादा पाटील यांच्या स्मरणार्थ 1 दिवसाचा वन डे लाईव्हची या ठिकाणी सेवा पुरवण्यात आली आहे. तर 5 चेंडू चांगले पेगळ्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला आणि धावसंख्येला आकार मिळाला. एकूण 10 धावा धावपळकावरती.
17 धावेची गरज आहे अद्याप 12 बॉल 17. स्ट्राईकला रवी. तर 12 बॉल 17 बनवायच्यात आता. यावेळेस क्लीन बोल्ड. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता आणि मिस झालाय आणि पहिला धक्का लागत असताना टीम तुर्बे संघाला. तर पहिला धक्का लागत असताना तुर्बे संघाला 10 या धावसंख्येवरती. वन डाऊनचा फलंदाज नमित आलाय. पहिला धक्का लागला या 10 या धावसंख्येवरती. आता ती मॅच बॅलन्स आहे कारण एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये शिरकाव करेल टीम तुर्बे संघ. तर दुसरीकडे दाट चेंडूंची सांगता या पहिल्या षटकामध्ये खूप दाट चेंडू पाहायला मिळाल्या अनिकेतच्या. यावेळेस चांगला बॉल होता मात्र एक धाव मिळाली. यास बॅटकटचा इशारा केला जातो आणि एक धाव मिळतोय. आमचे दुर्दैवाचे सन्मान्य शरद शेठ पाटील यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जातात. शरद शेठ पाटील बुर्दुलगावचे समाजसेवक यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्या दोन्ही टीमला आणि त्यांच्या वतीने या फ्रेंड्स ट्रॉफीसाठी सहकार्य सुद्धा मिळालंय त्यांचा आम्ही आभार मानतो. तर भूषण मैदानावरती यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल ड्रॉप. अतिशय चांगला चेंडू होता. थोडेसे पुढे आले होते खेळण्याचा प्रयत्न मात्र एज लागली होती. किप्परने त्या ठिकाणी झेल सुटलाय. जरी दाट चेंडू आला असला तरी सुद्धा मात्र झेल सोडलाय. यावेळेस फटका शानदार आहे. पॉवरफुल फटका आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर ज्या फटक्यासाठी जाणला जातो भूषण पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार अद्यापर्यंत आल्यात आणि सामन्यामध्ये रंगत जम्मत. चला जास्त वेळ करू नका. वेळ खूप झालाय. धावसंख्या 17 धावा. धावफलकावरती फक्त 10 धावेची गरज आहे. अद्याप 10 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते आता एकूण 8 बॉल 10. 8 बॉल 10. तू टाकशील अगोदर बाजूला. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरकले होते. झेलची शक्यता आणि या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. ठिकाणी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद झालाय. फार मोठा धक्का लागला मैदानावरती. भूषण मात्र स्वतःवरती कंट्रोल करू शकलं नाहीये. झेल ड्रॉप झाल्यानंतर खूप पुढे आले होते आणि तो मात्र फार मोठा धक्का लागला तर तुर्बे संघाला.
7 चेंडू 10 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज हेमंत. तर अतिशय महत्वाचा बॉल. यावेळेस फटका जर शानदार आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि बॅट्समन मात्र त्या ठिकाणी स्किट झाल्यात. त्यामुळे एकच धाव. यस, एकच धाव मिळाली. आता मात्र 6 बॉल मध्ये 9 धाव ना. 6 बॉल मध्ये 9 बनवायचे आहेत. बॉल मध्ये 9 बनवायचे आहेत. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. गया टीम यावेळेस फटका जरा जागेवरती चेंडू थांबलाय. हा पाऊस खूप आहे मैदानावरती, त्यामुळे जसा चेंडू आदळला तसं जागेवरती थांबला. एक धाव मिळाली. एका धाब्याने मात्र धावसंख्या धावपळकावरती 19 धाबा. अद्याप 8 धाब्याची गरज आहे. 5 बॉल 8. हो, प्रदीपदा पाटील यांचं आगमन झालंय. सकाळी हा एक धाव मिळाले. 23 धावा. धावपळकावरती अद्याप 7 धावेची गरज आहे. तर पावसाचं जोरदार आगमन आणि यावेळेस मात्र बॉल चालला या मिडॉपला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. यावेळेस स्क्रीन बोर्ड फलंदाज बाद झालाय. त्रिपायाचित आणि 1 बॉल 6. 2 बॉल. तर 5 सामना कुठे होता आणि कुठे आला असं वाटलं होतं की सहजरित्या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकेल, मात्र एवढी चांगली
गोलंदाजी पाया मिळाली. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. तर भिंगारी टीम आला असेल तर आपण रिपोर्ट करायचंय. तर 2 चेंडूमध्ये आता 6 धावेची गरज आहे. 3 बॉल 7ची गरज होती, मात्र फलंदाज त्रिपाळाची चाल आहे. चला बॅट्समन, एका मोठ्या फटक्याची गरज आहे, मात्र तो फटका पाहायला मिळेल की 2 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळेल गोलंदाज. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि 6 धावेची गरज आहे. दोन बॉल 6. आताचा बॉल यावेळेस अपड्रा केला जातोय. चेंडू मात्र 5 जागेवरती थांबलाय, त्यामुळे 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे थ्रो पैकी केली जातो. मात्र या 2 धावा मिळाल्यात. आता मात्र 4 धावेची गरज आहे. 1 बॉल 4. इथे मात्र चौकार पाया मिळेल का? शेवटच्या बॉलवरती अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली आपण. 1 बॉल आणि 4 धावा. 1 बॉल 4 धावा. ते मात्र फार चांगली गोलंदाजी वेल्हे टीमच्या वतीने. यावेळेस मात्र चांगला बॉल होता, पाठीमागे जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव मिळेल का? येते मात्र 3 ला सुपर ओव्हर होईल का? आणि या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि मॅच टाय. मॅच टाय झाली आहे. सुपर ओव्हर येथे मात्र खेळवला जाईल. सुपर ओव्हर खेळवला जाईल. या ठिकाणी पहिल्यांदा सामना असा पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये की जेथे 1 बॉल 4ची मॅच होती. 3 धावा धावून निघाल्यात आणि मॅच टाय झाली आहे. सामना बरोबरीत सुटलाय, त्यामुळे येथे सुपर ओव्हर खेळवला जाईल. गावदेवी वेळे आणि त्याचबरोबर नवी मुंबई तुर्बे. काय हो? आता सुपर ओव्हर आहे ना?